श्री स्वामी समर्थ. मी जयंत बोधे आपल्याला चांदी या धातूविषयी काही माहिती देत आहे. पुरुष आणि स्त्रिया दोघांनी सुद्धा चांदी जवळ बाळगावी. चांदी घातल्याने किंवा जवळ ठेवल्याने मन शांत आणि एकाग्र राहते. हा शीतलता देणारा धातू आहे आणि त्यामुळे रागावरती तुमच्या नियंत्रण येतं. मनाची चंचलता कमी होते आणि वैवाहिक जीवनात सुद्धा सुख मिळायला किंवा स्थैर्य मिळायला सुरुवात होते. ज्यांना सर्दी खोकला किंवा त्वचेचा विकार आहे त्यांचे ते रोगापासून त्यांना मुक्तता मिळते. घरात सुख समृद्धी आणि कीर्ती वाढते आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद सुद्धा मिळतो. आता ही चांदी कधी खरेदी करावी तर चांदी खरेदीसाठी सगळ्यात शुभ दिवस आहे सोमवार आणि शुक्रवार. या दिवशी चांदी घेणं सर्वोत्तम आहे. चांदी जवळ बाळगण्यापूर्वी त्याची पंचोपचार पूजा करावी आणि कुठलाही मी दिलाय त्यापैकी एक मंत्र तुम्ही 108 वेळेस म्हणाय. ओम श्राम श्रीम श्रोम सह चंद्रमसे नमः किंवा ओम शुक्राय नमः या मंत्राचा तुम्ही करावा. आता स्त्रियांनी आणि पुरुषांनी कुठल्या हातात चांदी धारण करावी किंवा जवळ बाळगावी तर शक्यतो जर चांदीचा कुठला दागिना बनवला असेल तर पुरुषांनी उजव्या हातामध्ये चांदी घालावी आणि स्त्रियांनी डाव्या हातामध्ये. ह्याच्या स्त्रियांनी आणि पुरुषांनी कुठल्या हातात चांदी धारण करावी किंवा जवळ बाळगावी तर शक्यतो जर चांदीचा कुठला दागिना बनवला असेल तर पुरुषांनी उजव्या हातामध्ये चांदी घालावी आणि स्त्रियांनी डाव्या हातामध्ये. ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांदी तुम्ही जितकी शुद्ध बाळगाल तेवढा त्याचा उत्तम परिणाम होईल. सोन्याबरोबर त्याचं मिश्रण अजिबात करू नका. इतर कुठल्याही धातूचं मिश्रण त्याच्याबरोबर टाळलं पाहिजे. आणि ज्यांना भावनिक समस्या आहेत किंवा काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत अशा लोकांनी चांदी जवळ बाळगताना जरूर विचार करावा किंवा कोणाचा तरी सल्ला घ्यावा, कारण कधी कधी चांदीचे विपरीत परिणामसुद्धा होतात. धन्यवाद.